व्हॉइस ऑफ मीडिया नंदुरबारच्या वतीनं आज शहरातील अहिंसा चौकातील कन्यादान मंगल कार्यालय सभागृहात पत्रकार दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्याचे कार्याध्यक्ष पत्रकार योगेंद्र दोरकर, जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, राकेश कलाल व धनराज माळी, योगेंद्र जोशी आदी पत्रकारगण उपस्थित होते। यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। आजकाल तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार होत आहेत। माझी अपेक्षा एवढीच आहे, आपण त्या ठिकाणी जांभेकरांना डोळ्यासमोर ठेवून थोडंसं त्या भागामध्ये वळलं पाहिजे आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच राष्ट्रप्रेम होईल। त्यांनी राष्ट्रासाठी जो दृष्टिकोन ठेवला होता, राष्ट्राच्या हिताचा दृष्टिकोन ठेवला होता, आमची अपेक्षा एवढीच असते की आपला पण दृष्टिकोन त्यांनी राष्ट्राचा असेल, राज्याचा असेल, पण कमीत कमी आम्ही पण आपल्या जिल्ह्याच्या हिताचं पण काहीतरी बघितलं पाहिजे। आणि म्हणून जिल्ह्याचं हित कशामध्ये आहे, जिल्ह्याच्या कुठल्या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह नजरेने पाहिलं किंवा दिशा देण्याचं काम सहकार्याच्या माध्यमातून कसं होईल, किंवा जो माणूस ते डेव्हलपमेंट करतो, विकास करतो, किंवा आपल्या मनामध्ये जे आहे की या जिल्ह्यासाठी जे झालं पाहिजे तो करत असेल तर त्याला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, वेगानं व्हावं म्हणून मार्गदर्शन केलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा आहे। जेव्हा आपण आज पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो जांभेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, तर हे त्याच्यामध्ये असणं मला वाटतं की संयुक्तिक आहे।